पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शाळात ई-केवायसीसाठी मुदतवाढ 20 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश. शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. केवायसी पूर्ण न केल्यास ऑक्टोबरचे वेतन राखण्याची शक्यता. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल परिपत्रक आणि GRचे. शाळा प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शाळा प्रणालीतील ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने 20 सप्टेंबर 2026पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या मुदतीत अनेक कर्मचाऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने 18 ऑगस्ट 2026 रोजी यासंदर्भात संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार राज्यातील विविध प्रकारच्या शाळेमध्ये शाळा प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांनी निर्धारित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू? ही प्रक्रिया खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशदानांवरील तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शाळा प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू आहे. शाळा प्रणालीतील कर्मचारी माहिती आणि संबंधित आधार ओळख माहितीची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले नाव व जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. 20 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करा. शिक्षण संचालनालयाने क्षेत्रीय स्तरावर ई-केवायसी कामाचा आढावा घेतल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. आता अंतिम मुदत 20 सप्टेंबर 2026 रोजी अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास वेतनावर परिणाम. या पत्रातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2026चे वेतन देयक तयार केले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच 20 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास ऑक्टोबर महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यापुढे मुदतवाढ नाही. शिक्षण संचालनालयाने यापुढे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसीसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या देण्यात आलेली मुदत अत्यंत महत्त्वाची असून संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. शाळांना तात्काळ सूचना देण्याचे निर्देश. सर्व संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून संबंधित शाळांना तातडीने सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच शाळा प्रणालीमध्ये ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना करण्यात आल्या आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास शाळांमधून वेतन घेणाऱ्या शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांनी 20 सप्टेंबर 2026पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास ऑक्टोबर 2026चे वेतन देयक तयार न होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. 18 ऑगस्ट 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.